पाहुणे आतही येणार आहेत की अंगणातच थांबणार आहेत? न्याहारीसाठी आत नाही का यायचे ते? नाही तसे नाही, ते आमच्यावर थोडे रागावलेले आहेत, त्यामुळे ते बाहेरच थांबणार आहेत. अगोबाई, अहो मग मी बोलून बघू का त्यांच्याशी? मी विनंती करते त्यांना हवे तर. रमाबाई, आता आपल्याकडे दवडण्यासाठी वेळ नाहीये, त्यांना खूप भूक लागलेली आहे. आबा, तू ती थालीपीठाची टोपली घे आणि काही राहिले आहे का ते पहा. हो, पाण्याचे भांडे आणि लोण्याचा वाडगा. आणि चला लवकर रमाबाई. हो. हे घे रश्मी, तू हो पुढे, मी थालीपीठे पाठवते आबा बरोबर. बरे. आता मात्र हद्द झाली, आता थांबणे शक्य नाही. मी निघालो. नाही गुरुजी, असं करू नका. बसा आपण. ते माधव आले. झाले झाले. आबा, अरे ये ना लवकर. आलो. सगळा सावळा गोंधळ आणि वेंधळेपणा. चांगले चालले. आमचे ऊन खाऊन झालेच आहे. बाकीचे जेवण आम्ही घरी जाऊन करू. तुम्हाला भोजनाचं निमंत्रण दिलेच आहे. सपत्नी घ्या. आमच्याकडे तुम्हाला उन्हात उभे राहावं लागणार नाही आणि आमच्याकडचे जेवणही मातीत मिसळणार नाही. येतो आम्ही. गुरुजी, गुरुजी, आपण आम्हास प्रेमळ पित्या समान आहात आणि अतिथी हा तर देवच असतो. आम्ही लहान आहोत, त्यामुळे आमचे चुकले माकले पोटी घालून निदान अन्नपूर्णेचा प्रसाद म्हणून हे लोणी तरी ओठी लावावे. राग सोडावा आणि क्षमा करावी आम्हास. आता तुमचा पदर धरून आला वाटते हा परत, का तुम्हीच आला आहात? जाब विचारावयास. नाही रामदीक्षित, श्रीपाद आज आपली क्षमा मागावयास आलेला आहे. थापा मारू नका. यात तुमचा काहीतरी डावच असणार. मोठे धूर्त गृहस्थ आहात तुम्ही. क्षमा मागण्याचे नाटक करून आमच्या पाठीत बडगा हाणण्याचे कारस्थान असेल तुमचे. मोठे दुटप्पी वागणारी माणसे आहात तुम्ही. तुम्ही यास आमची क्षमा मागाव्यास आणले आहेत, यावर आमचा विश्वास नाही. पाहिलेत कसे बोलतात ते. काका मला बोलले ते बोलले, पण तुम्हाला पण. बाबा, तसे नाही रामदीक्षित. लहानांनी वडीलधाऱ्यांचा अपमान करणे योग्य नव्हे. आपल्या तात्विक वाद आहेत हे खरे, पण ते चर्चेने अथवा वादसभेत सोडवावयास हवे. लहानांनी मोठ्यास दुरुत्तरे करणे योग्य नाही. यास्तव श्रीपाद आपली क्षमा मागावयास आलेला आहे. असे ठीक आहे, मी विश्वास ठेवतो तुमच्यावर. पण हा जर खरेच आमची क्षमा मागावयास आला असेल तर त्यास म्हणावे, सर्वांसमक्ष 3 वेळा नाक घासून आमची क्षमा माग. नाही, ते होणे नाही. पाहिलेत पाहिलेत. बाबा, त्यास जसे हवे तसे कर. हो काका, पण जुलुमाचा राम राम नकोय आम्हास. त्यास म्हणावे, आधी चेहऱ्यावरचा तो उर्मटपणा पूस आणि नाक घास 3 वेळा. पाऊस या यांचा खरेपणा. बाबा,
पाहिलेत कसे घाबरले सुधारक. शेवटी शरण आलेच ना आमच्या पायाशी. एका तरी रानड्याने नाक घासले आमच्या पायाशी. कसे आहे, सारेच जर उन्मादाने वागायला लागले तर अनावस्था प्रसंग ओढवेल. एका पक्षाने तरी समजून नम्रता दाखवणे शहाणपणाचे असते. आणि हो, कधी कधी क्षमा करणाऱ्यापेक्षाही क्षमा मागणारा श्रेष्ठ ठरतो. येतो आम्ही. जय गजानन. आम्ही वृषभ राशीचे, कृष्ण ही वृषभ राशीचा, त्यामुळे लोणी आम्हाला आवडणार. लोणी खाऊन हा ब्राह्मण तृप्त झाला. माधवराव, तुम्हा पतिपत्नींना आमचे आशीर्वाद. एक मात्र खरे की आमच्यामुळे आज तुम्हा लोकांना बरी कून खायला मिळाले. गुरुजी नमस्कार. यशस्वी व्हा. पांडुदादा, पांडुदादा. आलो आलो. काय झालं दुर्गा अक्का? बाबा कुठे जाऊन बसलाय आणि बाळंभटजी देखील दिसत नाहीये. पाने घेतलीयेत मी वाढायला. जा बोलव त्यांना जेवायास. नाही, बाळंबटजीनं निरोप दिलाय, हं. पण बाबा मालक समजूनच घ्यायला तयार नाहीयेत. किती समजवलं, फुरगटून बसल्यात. अरे देवा. शेवटी माई साहेब गेल्यात समजून सांगायला. बरे, ठीक आहे, आम्ही वाट पाहतो. पण जा ना, तू जरा अंदाज घेऊन ये. जी आलोच. बाबा, तू आज राम दीक्षितांची क्षमा मागून आलास आणि तरीही असा फुरंगटून बसलास. ते राम दीक्षित कोण समजतात स्वतःस? बाबा, मी आतापर्यंत गप्प बसले होते. सगळे माझ्या कानावर आले तरी सुद्धा मी मुद्दाम गप्प बसले होते. मला पाहायचे होते तू काय करतोयस ते, कोणत्या थराला जातोयस हे पाहायचे होते बस. आज त्यांची क्षमा मागायला गेलास तेव्हा हायसे वाटले. असे वाटले माधव दादाप्रमाणे एखाद्या गोष्टीचा मार्ग सामुपचाराने कसा काढावा हे कळले आहे तूस. पण नाही, सगळे उलटेच झाले. तिथे तू क्षमा मागायला गेला होतास ती केवळ तोंड देखली, मनापासून नाही. अरे का करतोस असे? त्या माधव दादाकडे बघ. माधव दादा असे कधीही करत नाही, अगदी मनापासून ते करतात. माधव दादा, माधव दादा, माधव दादा. माझी आणि दादाची का बरोबरी करता सारखे? लहानपणापासून बघतोय. माई मला नाही आवडत हे. त्याच्यासारखे वागा, त्याच्यासारखे वागा, पण लाड तर सारखे त्याचेच होतात ना. बाबा रे, जसं की आम्ही तुझी मुलंच नाही होत. बाबा काय बोलतोय ते? हा, आणि माधव दादाबद्दल तुझ्या मनात असे काही? नाही नाही, माधव दादाबद्दल नाही.
त्याच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. तो खूप आवडतो आम्हाला. पण माई, तू सारखी सारखी तुलना का करतेस? महादेव गोविंद रानडे हा शतकातनं एखादाच होतो. त्याच्यासारखे आम्ही वागू, त्याच्याप्रमाणे आम्ही वागू अशी अपेक्षा ठेवून आम्हाला विचित्र बंधनात घुसमटून टाकू नका माई. माई माई मी माधव दादा नाही. मी श्रीपाद आहे. मी बाबा आहे. मला श्रीपाद म्हणूनच जगू द्या. अरे पण मला राग येतो तर येऊ द्या. मला राग येऊ द्या. बाबा बाबा असे आहे तर हो या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने स्त्री पुरुषांची एकत्रित सभा घेण्याचे घडते आहे. निमंत्रणे वाटणे चालू आहे. अहो मी पडलो सरकारी नोकर, पाठिंबा द्यायलाच हवा ना. कागलन साहेब तेथे आहेत म्हटल्यावर त्यांस मान द्यायलाच हवा. हो तर आपल्या नोकरीस धस लागणार नाहीये पहिले पहा. पण आपले काम करीत राहा. सुधारणावाद्यास फशी पाडण्याचे. ते कसे? या समारंभात काय करणार? ते कळावयास आमच्यासारखे डोके लागते. मला सांगा, या समारंभात रमाबाई 4 शब्द बोलणार आहेत असे तुम्हीच म्हणालात. हो. आणि हार तुऱ्याने तुम्ही पाहुण्यांचा सत्कार करणारच ना. हो. मग हा सत्कार रमाबाईंच्या हस्ते होईल असे पहा. तेथे बसणार ना त्या साहेब आणि साहेबिणीच्या मांडीला मांडी लावून स्त्री पुरुषांच्या सभेत. मग हार तुरा देण्याचे कंत्राट तिच्याकडे सोपवा. पण त्याने काय होणार? नाही म्हणजे सौ रमाबाईंच्या हस्ते सत्कार करणं अगदी सोपं आहे. पण त्याने साध्य काय होणार? बरेच काही साध्य होणार आहे. आता त्या समारंभात तुमचा गोरा साहेब असणारच ना. हो. समारंभ साहेबिणीच्या हस्ते असला तरी साहेब तिथे असणारच ना. हो ना. कागलन साहेब असणारच ते. तर त्या कागलन साहेबांना एक हार घालायला सांगा रमाबाईंना सर्वांसमक्ष. हा आता कळले. हे सुधारक म्हणविणारे कुठपर्यंत जातात ते तरी बघू दे. त्या रमाबाई रानडे नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे पुढे करतायत ना. माहेरी त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काही उद्योग आरंभला होता, पण गावकऱ्यांनी त्यास हाणून पाडले. असे? हो मग आता नाशकात खटाटोप सुरू झालाय. पण बघाच, मी सांगतो तेवढे कराच तुम्ही. तिकडे त्या साहेबाच्या गळ्यात रमाबाईंना हार घालू देत नाही. चपला जोड्यांचे हार त्या धर्मबुडव्या रमा माधवांच्या गळ्यात घातले तर नाव नाही लावणार. त्या माधवरावांचा नक्षा उतरवलाच आहे अनेकदा. आता त्याच्या सुधारकी बायकोच्या बदनामीचा डंका पिटतो की नाही पहा. बाबा 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 बा मासनी तर अक्षी दुर्वासरू चिंचाचा अवतार वाटले ते. मालकासनी म्हणले कसे, आम्ही काय आतमध्ये येणार नाही. आम्हासनी काय तुम्ही आमंत्रण दिलं नव्हतं, तेव्हा आम्ही काय तुमचा उमरा वलांडणार नाही. येतच उभं राहू अंगणात ऊन खात. मालकासनी तर धारावरच धरलं होतं त्यांनी. आणि मग लोणी खाताना कसा बालकृष्णवाणी झाला होता तोंड. आणि खाऊन झाल्यावर म्हणतात कसे, काम झाले चला हा मी निघालो. मालक. सखा दादा, आम्हास रमाबाईंशी थोडे बोलावयाचे आहे. मालक माझं. सखा दादा, आम्ही काय सांगितलं ऐकलं नाही का आपण? रमाबाई, द्वारकानाथ तरखडकर हे अत्यंत बुद्धिमान आणि विद्वान गृहस्थ आहेत.
एक परकी भाषा आत्मसात करून सहज सोपी करून देशांस पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे ही फार मोठी गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. आणि त्यांच्यासारखे गृहस्थ आपल्या दारी येणे हे आपले मोठे भाग्य आहे. या साऱ्या गोष्टी आम्ही याआधीही आपल्याला सांगितल्या होत्या, पण त्या अजूनही तुमच्या ध्यानी आल्या नाहीत असे आम्हास वाटले, म्हणून सांगावयास आलो. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. क्षमा मागायला गेले आणि स्वतः पुन्हा रागे भरले तर? पण काय करणार, आपली चूक आहे म्हणजे क्षमा ही मागायलाच हवी. एवढे सगळे झाले तरी मला आपले हसूच येते आहे. काय हे? कोणाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता आमचा. चुकले आमचे. पुन्हा नाही असे करणार.